25 ऑक्टोबर 1996, ठिकाण नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील सोयगाव। तिथं जमिनीच्या वादातून दोन भावातील तक्रारी वाढल्या आणि त्यातून एका भावानं दुसऱ्या भावाच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचा खून केला। त्या सामूहिक हत्याकांडानं नाशिक जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता। त्याला पाटील हत्याकांड म्हणून नाशिकात ओळखलं जातं। आणि ज्या बंगल्यात हत्या झाल्या होत्या त्याला आता 7 खुनी बंगला म्हणून ओळखलं जातं। आजही त्या 7 खुनी बंगल्याची मालेगावमध्ये इतकी दहशत आहे की लोक इथं राहायचं सोडा, बंगल्याचं नावही घ्यायचं म्हटलं तरी टरकतात। नेमकं काय घडलं होतं त्या 7 खुनी बंगल्यात? रक्ताच्या भावानं आपल्या सख्या भावाचं अख्खं कुटुंबच का आणि कसं संपवलं, त्याचीच ही सगळी रक्तरंजित कहाणी। प्रकाश पाटील यांना संदीप पाटील नावाचा मुलगा आहे। त्यावेळी संदीप पाटील हा इंजिनिअरिंगसाठी पुण्यातील MIT मध्ये शिक्षण घेत होता। तिथल्या हॉस्टेलमध्येच तो राहत असायचा। घटना घडली त्यावेळी संदीप हा फक्त 17 वर्षांचा होता आणि इंजिनिअरिंगचं त्याचं पहिलं वर्ष चालू होतं। स्थानिकांच्या मते 96च्या काळात पाटलांकडे खूप जमीन होती। त्या जमिनीच्या वाटणीवरून पाटील बंधूंमध्ये वाद चालू होते। प्रकाश पाटील हा त्यांचे थोरले बंधू सुपडू पाटील यांच्याकडे सातत्यानं आपल्या मालकीच्या जमिनीची वाटणी मागायचा, पण सुपडू पाटील हे नेहमी त्यावर नंतर विचार करू असं सांगून वाटणीसाठी टाळाटाळ करायचे। व्यंकट पगारे हे पाटील बंधूंचे शेजारी आणि त्यांचे नोकर होते। त्यांनी पोलीस तपासात नोंदवलेल्या जबाबानुसार दोन्ही भावांमध्ये जमिनीच्या वादातून भांडणं व्हायची आणि त्यावेळी ते एकमेकांना जीवे मारण्याची देखील धमकी द्यायचे। त्याच वादाचं रूपांतर पुढे मोठ्या हत्या पाटील आणि सुपडू पाटील यांच्यातील भांडण पगारेंनी ऐकलं। त्यावेळी प्रकाशनं सुपडू पाटील यांना जीवे मारण्याची धमकी दिली। दुर्दैवानं ती धमकी प्रकाशनं खरी सुद्धा करून दाखवली। त्यांच्या या म्हणण्यानुसार घटनेच्या 2 दिवस आधी म्हणजेच 23 ऑक्टोबर 1996 रोजी सायंकाळी संदीप पाटील याला सुपडू पाटील यांच्या घरी आलेला त्यांनी पाहिलं होतं। त्यावेळी संदीपकडे एक सुटकेस आणि शबनम बॅग होती। त्यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारी आणि रात्रीही त्यांनी संदीप सोबत सुपडू पाटील यांच्या पत्नी पुष्पाताई, आई केसरबाई, पूनम, रुपाली, राकेश यांना एकत्रित पाहिलं। त्या दिवशी सगळ्यांनी एकत्रित जेवण केलं आणि ते झोपी गेल्याचं पगारेंनी सांगितलं। पोलिसांनी लिहिलेल्या जबाबानुसार व्यंकट पगारे हा सुपडू पाटलांचा नोकर होता। तो पुढे बंगल्याच्या 50 फुटावरील एका शेडमध्ये राहत होता। 23 ऑक्टोबर 1996 रोजी संदीप पाटील सुपडू पाटील यांच्या घरी आला होता आणि 25 ऑक्टोबरपर्यंत म्हणजेच घटनेच्या दिवसापर्यंत तो तिथेच राहिला। दरम्यान पगारेंनी पोलिसांच्या दिलेल्या जबाबानुसार त्यांनी 25 ऑक्टोबरच्या रात्री 2:30 ते 3 वाजण्याच्या सुमारास रुपालीचा आई ग असा ओरडण्याचा आवाज ऐकला, तर केसरबाई तिला शांत हो म्हणत असल्याचं त्यांनी ऐकलं। त्यानंतर त्यांनी बंदुकीच्या गोळीचा आवाज ऐकला, परंतु सुपडू पाटील यांच्याकडे रानडुकर मारण्यासाठीची एक बंदूक आहे आणि म्हणून त्यांनी डुकरावर गोळी झाडली असेल असा विचार करून पगारे त्या रात्री झोपी गेले। दरम्यान दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास सुपडू पाटील यांच्या फार्म हाऊसमध्ये राहणारा सुरेश पाटलांच्या गोठ्यात आला। जनावरांचं दूध काढण्यासाठी त्याला बादली हवी होती। ती आणण्यासाठी तो पुढे गोठ्यातून सुपडू पाटील यांच्या बंगल्यावर गेला। त्याला बंगल्याच्या दाराला कुलूप लावलेलं दिसलं। त्यावर एक चिठ्ठीही अडकवलेली त्याला दिसली। त्या चिठ्ठीवर लिहिलं होतं की आम्ही सर्व स्टेशनच्या बाहेर म्हणजेच परगावी जात आहोत। आम्ही रविवारी किंवा सोमवारी परतत आहोत, त्यामुळे पुढची सर्व कामं थांबवावीत।
सुरेशनं ती चिठ्ठी व्यंकटेश पगारे यांना दाखवली. तोपर्यंत पाटलांकडे सालदार म्हणून काम करणारा सुभाष तिथं आला. मग काहीतरी विचित्र घडल्याचं सगळ्यांच्या लक्षात आलं. त्यावेळी पगारे यांनी सुरेश आणि सुभाषला रात्रीचा किस्सा सांगितला. त्यानंतर काहीतरी भलताच प्रकार घडल्याचं दोघांच्याही लक्षात आलं. मग पगारे यांनी सुभाषला ती चिठ्ठी घेऊन सुपडू पाटलांची बहीण विजू आत्याकडे जायला सांगितलं. माहिती मिळताच विजू आत्या पती झुंबर पोलीस घटनास्थळी आले. त्यांना बंगल्यात एकूण 6 मृतदेह पडलेले आढळले. त्यानंतर पुढं 26 ऑक्टोबर 1996 रोजी तत्कालीन PI मोरे हे सुपडू पाटील यांच्या बंगल्याची झडती घ्यायला आले. तेव्हा त्यांना सुपडू पाटील यांची काळ्या रंगाची एक पॅन्ट सापडली, ज्यामध्ये सुपडू पाटील यांची मुलगी पूनम हिच्या नावाची चिठ्ठी होती. खरं तर ती चिठ्ठी संदीप पाटीलनं लिहिलेली होती. त्यावर त्याचा पुण्यातील हॉस्टेलचा पत्ता लिहिलेला होता. त्यानंतर PI मोरे यांनी PSI उगले यांना पुण्याला जाण्यासाठी नियुक्त केलं आणि संदीप पाटील यांचा हस्ताक्षर मिळवण्यास सांगितलं. PSI उगले यांनी 27 ऑक्टोबर 1996 रोजी संदीप पाटील याच्या हॉस्टेलच्या खोलीत असलेल्या लाकडी कपाटातून काही वह्या जप्त केल्या. चिठ्ठी आणि वहीतील हस्ताक्षर सेम असल्याचं लक्षात आल्यावर 28 ऑक्टोबर 1996 रोजी प्रकाश पाटील तसंच संदीप पाटील यांना अटक करण्यात आली. सुरुवातीला दोघांनी आपण काहीच केलं नसल्याचं सांगितलं, पण पोलिसांनी खाक्या दाखवल्यावर संदीप पाटीलनं त्याचा कबुली जबाब दिला. आपल्या जबाबात संदीप पाटील म्हणाला की 21 ऑक्टोबर 1996 रोजी दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी तो नाशिकला गेला होता. दरम्यान 19 तारखेला त्याचे काका सुपडू पाटील यांनी त्याला कॉल केला होता. पुण्याहून येत असाल तर सोयगावला येण्यास सांगितलं. मग प्रकाश पाटील याला त्यानं सांगितलं की 23 तारखेला तो सोयगावला जाणार आहे. त्यावेळी प्रकाश पाटील त्याला म्हणाला की 24 तारखेला मालेगाव न्यायालयात सुनावणी आहे. प्लॉटसाठी खरेदीदार शोधण्यासाठी ते सोयगावला येणार आहे. मग 23 तारखेला संदीप 7:15च्या दरम्यान सोयगाव येथील काकांच्या घरी पोहोचला. 24 तारखेला वडील येणार असल्याचं संदीपनं काकांना सांगितलं. रात्रीचं जेवण झाल्यावर TV पाहून गप्पा करत तो झोपी गेला. दुसऱ्या दिवशी 24 तारखेला सुपडू पाटील यांचा मुलगा राकेश हा सटाणा येथील हॉकीचा सामना खेळण्यासाठी गेला होता. दुपारी सुपडू पाटील केससाठी हजर राहण्यास न्यायालयात निघून गेले. तेव्हा पूनम आणि संदीप हे बेडरूममध्ये अभ्यास करत बसले होते. काही वेळात पूनम तिथून निघून गेली आणि त्यानंतर राकेश आणि पूनम दोघंही घरी माघारी आले, तर सुपडू पाटील 2:30 वाजता घरी परत आले. सायंकाळी 5:30 वाजता पूनम आणि सुपडू पाटील दाभाडीकडे असलेल्या शेताकडे निघून गेले. ते नंतर 7 वाजेपर्यंत परतले. त्या दिवशी राकेशचा वाढदिवस असल्यानं सुपडू पाटील यांनी पेढे आणले होते. त्यानंतर त्यांनी रात्रीचं जेवण केलं. पुढं 10:30 वाजता पूनम आणि सुपडू पाटील एकाच रूममध्ये झोपी गेले. त्यानंतर संदीप राकेशच्या शेजारी गादी टाकून अभ्यास करू लागला. काही वेळानंतर तो विचार करू लागला की आपले वडील म्हणजेच प्रकाश पाटील येणार होते, पण अजून का आले नाहीत. त्याच विचारात तो पुस्तक उशाला ठेवून झोपी गेला.
चिठ्ठी लिहून ठेवली. मळ्यातून पायी पायी चालत संदीप आणि प्रकाश एकता चौकापर्यंत पोहोचले. तिथून त्यांनी ऑटो रिक्षा घेऊन मालेगाव बस स्टँड गाठलं आणि तिथून दोघं टॅक्सी करून नाशिकच्या निपाणी बस स्टँडला उतरले. पुढे तिथून संदीप आपल्या हॉस्टेलवर गेला होता. संदीप 25 तारखेला हॉस्टेलला पोहोचला. तिथं त्यानं त्याच्या बॅगेत हत्येसाठी वापरलेल्या वस्तू पाहिल्या. त्यात रक्तानं माखलेला टी शर्ट, रुमाल, हातमोजे आणि एक पांढरी चप्पल, तसंच एका पांढऱ्या पिशवीत 6 रिकामी काडतुसं होती. त्या सर्व वस्तू आपल्याजवळ ठेवणं धोकादायक आहे हे संदीपला जाणवलं आणि त्यानं त्या सगळ्या वस्तू पुण्यातील कर्वे रोडवरील म्हात्रे पुलाखाली फेकण्याचा विचार केला. वस्तू फेकाव्यात की काय करावं असा विचार चालू असतानाच वसतिगृहाच्या हॉस्टेलमध्ये फोन आल्याचा निरोप संदीपला मिळाला. सुरेशच्या लहान भावानं फोन करून मालेगावला येण्यास सांगितलं होतं. फोन आल्यानंतर तो त्याच्या खोलीत परतला. पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी मालेगावला जाण्यासाठी त्यानं सगळ्या वस्तू बांधल्या. त्या वस्तू फेकून आल्यानंतर संदीप रात्री आपल्या 102 क्रमांकाच्या खोलीत झोपला होता. रात्री 2 ते 2:30च्या दरम्यान कोथरूड पोलीस ठाण्याचे पोलीस आले आणि त्यांनी संदीपला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणलं. पोलिसांनी आपल्या संशयाची सुई त्याच्याकडे वळवून संदीपकडून सगळी माहिती उकळून घेतली. दरम्यान प्रकाश पाटील आणि त्याचा मुलगा संदीप पाटील यांनी या हत्या केल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं. परंतु संदीप यानं आपल्या जबाबात सर्व हत्या त्याचे वडील प्रकाश पाटील यांनीच केल्याचं सांगितलं. संदीप पाटीलच्या जबाबामुळे आणि मिळालेल्या पुराव्याच्या आधारे प्रकाश पाटील याला अटक करण्यात आली. न्यायालयानं प्रकाश पाटीलला फाशीची शिक्षा सुनावली. परंतु नंतर त्या